कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जनसंपर्काच्या नावाखाली मध्य रेल्वे प्रशासकीय विनोदाचा सामना करते। यूएई अध्यक्षांच्या भारत भेटीनंतर पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या चिंता वाढल्या आहेत। एका महिला अधिकाऱ्याकडे बजेटची जबाबदारी सोपवली आहे। बीएमसीने वायू प्रदूषणाबाबत कठोर भूमिका घेतली आहे। सूर्यकुमार यादवने मोठी घोषणा केली आहे। मुंबई मेट्रोच्या हँडलला लटकणं वरुण धवनला महागात पडलंय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 27 जानेवारी वार मंगळवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे मध्य रेल्वेची। मध्य रेल्वेमधील जनसंपर्क अधिकाऱ्याच्या मुद्द्यावर एकाची टोपी दुसऱ्याच्या डोक्यावर ही म्हण पुन्हा एकदा पूर्णपणे खरी ठरली आहे। मुंबई झोन अंतर्गत येणाऱ्या नागपूर, पुणे, भुसावळ आणि सोलापूर विभागांमध्ये जनसंपर्क व्यवस्था सुधारण्याच्या नावाखाली एक नवीन आदेश जारी करण्यात आला। व्यवस्था मजबूत करण्याऐवजी हा आदेश प्रशासकीय कलाबाजीचं उदाहरण बनलाय। आदेशात असं लिहिलंय की नामांकित व्यावसायिक अधिकारी त्यांच्या सध्याच्या जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त जनसंपर्क काम पाहतील, जे पूर्वी देखील केलं जात होतं। महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांच्या नाराजीनंतर 2 जानेवारी 2026 रोजी हा आदेश जारी करण्यात आला। या कागदपत्रांवरून असं दिसून येतं की प्रत्यक्षात एकाच्या डोक्यावर दुसऱ्याच्या डोक्यावर टोपी हे तत्व पुनरावृत्ती झालं होतं, परंतु PRO अजूनही ते सोडत नव्हतं। मध्य रेल्वे नागपूर विभागात जनसंपर्क विभागाची अतिरिक्त जबाबदारी सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक संजय मुळे यांना देण्यात आली आहे। यापूर्वी ही जबाबदारी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांकडे होती। त्याचप्रमाणे पुण्यात DCM हेमंत कुमार बेहरा, भुसावळमध्ये DCM BB तपस्वी आणि सोलापूरमध्ये ACM सुदर्शन देशपांडे यांना जनसंपर्क जबाबदारी देण्यात आली आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पाकिस्तानला बसलेल्या धक्क्याची। संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांच्या 3 तासांच्या भारत भेटीनंतर पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय। ऑगस्ट 2025 पासून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असलेल्या इस्लामाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाचं संचालन करण्याचा प्रस्ताव यूएईने रद्द केल्याचं वृत्त आहे। ही योजना सोडून देण्यात आली आहे कारण सुरुवातीला रस असूनही यूएई स्थानिक भागीदार ओळखण्यात अयशस्वी ठरले, ज्याला ऑपरेशन आउटसोर्स करता येईल। पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तांतून करार रद्द होण्याचे राजकीय कारण स्पष्टपणे सांगितलं गेलं नसलं तरी ही वेळ संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियामधील वाढत्या तणावाच्या वेळी आली आहे। एकेकाळी जवळचे आखाती मित्र असलेले रियाध आणि अबुधाबी आता येमेनमधील प्रतिस्पर्धी गटांना पाठिंबा देण्यावरून एका विचित्र सार्वजनिक वादात अडकलेत। इस्लामाबादने रियाधसोबत संरक्षण करार केलाय। सौदी अरेबिया आणि तुर्कीसोबत इस्लामिक नाटो बांधण्याचा प्रयत्न करत असताना यूएईने भारतासोबत नवीन संरक्षण करार करून वेगळ्या दिशेने वाटचाल केली आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे लाडकी बहीण योजनेची। राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे। अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी प्राप्तिकर विभागाने तयार केलेला सविस्तर अहवाल राज्य सरकारला प्राप्त झालाय। या अहवालाच्या आधारे आता योजनेच्या लाभार्थ्यांची सखोल चौकशी केली जाईल असे संकेत मिळत आहेत। आयकर विभागाने योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांचं उत्पन्न, मालमत्ता आणि इतर आर्थिक तपशील तपासणारा एक अहवाल तयार केलाय। या अहवालात योजनेच्या पात्रता निकषांवर न बसणाऱ्या मोठ्या संख्येने लाभार्थ्यांचा खुलासा होण्याची अपेक्षा आहे। राज्यात सध्या जिल्हा परिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत। यावेळी समोर आलेल्या या अहवालामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। निवडणूक प्रक्रियेदरम्यान अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई न केल्यास योजनेच्या विश्वासार्हतेवर
प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं, असं सरकारचं मत आहे. पॉडकास्टची चौथी बातमी आहे अर्थसंकल्पाची. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 9वा अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी करतायत. अर्थ मंत्रालयातील नोकरशहांची एक अनुभवी टीम त्यांना या कामात मदत करतेय. 7.4% विकास दर आणि अनिश्चित भूराजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री 1 फेब्रुवारी रोजी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या 3ऱ्या कार्यकाळातील हा 3रा पूर्ण अर्थसंकल्प असेल. महत्त्वाचं म्हणजे यावेळी अर्थसंकल्प तयार करण्याची जबाबदारी एका महिला अधिकाऱ्याच्या हाती आहे. अनुराधा ठाकूर या अर्थसंकल्पाच्या मुख्य शिल्पकार आहेत. विभाग प्रमुख म्हणून त्या 2026-27 साठी संसाधन वाटप आणि समष्टी आर्थिक चौकट निश्चित करण्यासाठी जबाबदार असलेल्या प्रमुख अधिकारी आहेत. त्या अर्थसंकल्प विभागाचं नेतृत्व करतात, जो अर्थसंकल्पीय कागदपत्र तयार करण्याची जबाबदारी आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे मुंबई उच्च न्यायालयाची. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावरून BMC आयुक्तांना कडक शब्दात फटकारलं. न्यायालयाने त्यांचा पगार रोखण्याची धमकीही दिली. BMCची प्रतिमा मलिन होत असल्याचं पाहून प्रशासनाने कारवाई केली. सरकारी आणि खासगी बांधकाम स्थळांना इशारे देण्याऐवजी थेट काम थांबवण्याच्या सूचना दिल्या, ज्यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांमध्ये घबराट पसरली. या कारवाईत रहेजा ग्रुप, टाटा प्रोजेक्ट्स आणि कल्पतरू सारख्या प्रमुख नावांचा समावेश आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. न्यूझीलंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 मालिकेत भारताने 3-0 अशी निर्विवाद आघाडी घेतलीय. याचा अर्थ त्यांनी मालिकाही जिंकलीय. 3रा T20 आंतरराष्ट्रीय सामना जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव टीम इंडियाच्या खेळण्याच्या शैलीबद्दल बोलला. 2026च्या T20 विश्वचषकाचा उल्लेख न करता त्याने त्या ICC स्पर्धेत भारतीय संघाची खेळण्याची शैली कशी असेल हे सांगितलं. न्यूझीलंड विरुद्धचा 3रा T20 सामना जिंकल्यानंतर सूर्याने जाहीर केलं की सामन्यातील परिस्थिती काहीही असो, तो त्याच्या क्रिकेटचा ब्रँड सोडणार नाही. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे वरुण धवनची. वरुण धवन सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बॉर्डर 2 चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करतोय. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने त्याला एक इशारा जारी केलाय. वरुणने अलीकडेच बॉर्डर 2च्या प्रमोशन दरम्यान मुंबई मेट्रोमधून प्रवास केला. राईड दरम्यान तो हँडल बारवर झुलताना दिसला. हा व्हिडिओ आता त्याच्यासाठी लाजिरवाणा ठरलाय. मुंबई मेट्रोने त्याचा व्हिडिओ शेअर केलाय. एक लांबलचक पोस्ट केलीये. चाहते हा व्हिडिओ सतत व्हायरल करत होते, पण मेट्रो कर्मचाऱ्यांना वरुण धवनची ही कृत्य आवडली नाहीत. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने पोस्टमध्ये लिहिलंय की वरुण धवन हा व्हिडिओ तुमच्या चित्रपटांसारखाच एक डिस्क्लेमर घेऊन यायला हवा होता. महामुंबई मेट्रोमध्ये हे वापरून पाहू नका. आम्हाला समजतं की मित्रांसोबत मेट्रोमध्ये फिरणं छान आहे, पण ते ग्रॅब हँडल टिकून राहण्यासाठी नाहीत. अशी कृत्य मेट्रो रेल्वे कायदा 2002 अंतर्गत उपद्रव आणि किंवा मालमत्तेचं नुकसान करण्याशी संबंधित आहेत. गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार दंड आणि तुरुंगवास देखील होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, बाहेर फिरा पण आत फिरू नका. महामुंबई मेट्रोमध्ये जबाबदारीने प्रवास करा, असा इशारा दिलाय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.